नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सिल्लोडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिल्लोड बस आगारासमोर केले चक्का जाम आंदोलन. सदर आंदोलन एसटी भाडेवाढ विरोधात व राज्य शासन व परिवहन महामंडळाच्या विरोधात करण्यात आले. ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. परंतु दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाने बस तोट्यात जात आहे म्हणून राज्य सरकारकडे भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर करून तोट्यात जाणारी बस ही पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी एसटी भाडेवाढ करून सर्वसामान्यांची असणारी एसटी ही आज रोजी भाडेवाढ झाल्यामुळे त्यांना न परवडणारी झाली. म्हणून त्या भाडेवाढीच्या विरोधात सिल्लोडमध्ये बस आगारासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख रघुनाथ घरामोडे यांच्या नेतृत्वाखालील चक्का जाम आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व परिवहन महामंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर एकीकडे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे सांगून त्या लाडक्या बहिणींना एका हाताने 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने लाडक्या बहिणीचे व लाडक्या मेहुण्यांच्या बस प्रवासाचे भाडेवाढ केली. ही एक प्रकारे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे असे आंदोलकांनी घोषणाबाजी करताना म्हटले आहे. या भाडेवाढमुळे जीवनावश्यक वस्तू व इतरही वस्तूंचे भाव वाढतील. यातच शेतकऱ्यांचा माल, डाळ, दाणा, भाजीपाला कवडी मोल भावाने विकल्या जात आहे. महागाईचा भस्मासूर आ करून उभा आहे. हे सरकार कधी पेट्रोल डिझेलचे भाव वाढवते तर कधी तेलाचे भाव वाढवते. एक प्रकारे हे सरकार नवरा बायकोंना किंबहुना कुटुंबामध्ये भांडणे लावण्याचे काम करत तर नाही ना, असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. यावेळी तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, तालुका संघटक भास्कर आहेर, शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे, उपतालुका प्रमुख शिवा गौर, रामेश्वर काळे, महेंद्र बावस्कर, संजय कळात्रे, दैनिक सामनाचे पत्रकार प्रकाश वराडे, युवासेना शहर प्रमुख रामेश्वर एंडोले, उपशहर प्रमुख किशोर लोखंडे, माधव गुंजाळ, सकाराम दुधे, सचिन पाटील, रामदास चाते, त्र्यंबक चाते, सागर गौर, हरिभाऊ काळे, राजू वाघ, सागर सोनवणे, गोलू गावंडे, सागर वाळके, राहुल वाघ, राजू शिरसाट, सद्दाम शेख, सोमीनाथ सोनवणे, सिंगम तायडे, राघवन कायटे, सुनील पंडित आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी आगार प्रमुख संजय कळवणे यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज.